तर आता आपल्याला इथे बघायचं आहे कंडिशनल रेंडरिंग काय असतं. कंडिशनल रेंडरिंग म्हणजे कंडिशन वरती डिसाइड होणार काय रेंडर करायचे. रेंडर करणं म्हणजे शो करणं, बरोबर. आता मी इथे काय केलं, एक कंडिशनल रेंडरिंगचा एक फोल्डर बनवला ज्याच्यामध्ये गेस्ट, लॉग इन आणि एक प्राईम असे 3 काहीतरी कंपोनंट बनवले आणि मेन स्क्रीन वरती टाकलंय लॉग इन. ओके, मेन स्क्रीन वरती लॉग इनला टाकलाय म्हणजे आपल्याला लॉग इन शो होणार. आता लॉग इनच्या आतमध्ये जर मला गेस्ट किंवा प्राईम शो करायचे तर मी इथे असे करणार, बरोबर, की इथे मी जर प्राईम लिहिलं तर मला प्राईम वाला शो होईल आणि जर गेस्ट लिहिलं तर मला गेस्ट वाला शो होईल, बरोबर. लॉग इनच्या आतमध्ये प्राईम गेस्ट. पण आपण जेव्हा एखादं ऍप्लिकेशन बघतो त्याच्यामध्ये कसं असतं की जर लॉग इन असेल तर मला हा प्राईम कंटेंट शो करा, किंवा जर लॉग इन नाहीये तर गेस्ट वाला कंटेंट शो करा, त्या टाईपमध्ये. आता तसं जर काम करायचं आहे किंवा अजून खूप साऱ्या कंडिशन वरती आपलं रेंडरिंग डिसाईड करायचं, बरोबर ना, तेव्हा असं होतं. तर मग तेव्हा हे कन्सेप्ट यूज होणार आहे. प्लस अजून एक असतं, जर लॉग इन केलंय तर लॉग आउटचं बटन, नाहीये तर लॉग इनचं बटन. म्हणजे मला पूर्ण स्क्रीन नाही चेंज करायची, मला फक्त ते बटन मध्ये करायचं. मग त्यावेळी पण आपण हे यूज करू शकतो. मग ते बघूया कसं करा. तर पहिलं तर मी काय करतो, लॉग इनच्या आतमध्ये ना काहीतरी ट्रू फॉल्स व्हॅल्यू पास करतो, जे आपण ऍक्च्युअल लॉग इनला पण करणार आहे. तर इथे मी लॉग इन, ठीक आहे, हेच नाव देतो आणि ह्याच्यामध्ये पास करतो मी ट्रू. ठीक आहे, आता तो ट्रू इथे मी रिसीव्ह करणार. ठीक आहे, प्रॉप्स म्हणून करू किंवा डायरेक्टली लॉग इन म्हणून करू, चालेल. आता त्याच्यावरती मी डिसाईड करणार कोणता शो करायचा ते. तर पहिलं तर मी इथे काहीच नाही दाखवत आहे, फक्त इथे लॉग इनचं पेज दिसतं. ओके, वरती येणार आणि आपला इफ एल्स इथे लिहिणार. एक पहिली प्रोसेस की मी पहिलं तर एक असा एक व्हेरिएबल घेऊ शकतो ज्या व्हेरिएबल मध्ये काही स्टोर आहे का, काहीच स्टोर नाहीये. इथे आलो, लावली कंडिशन इफ लॉग इन, म्हणजे लॉग इन मध्ये ट्रू असेल तर आपला जो कॉम्प व्हेरिएबल होता त्याच्यामध्ये स्टोर करा प्राईमला, एल्स हा जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये स्टोर करा गेस्टला. इथे ट्रू असेल तर प्राईम, इथे फॉल्स असेल तर काय स्टोर होईल, गेस्ट. काही झालं तर कॉम मध्ये काही ना काही स्टोर असणारच आहे. आणि मी खाली येईन आणि आता लॉग इनचा मेसेज मला नाही दाखवायचा आहे, मला इथे दाखवायचे तो आपला कॉम्प, आणि कॉम्प मध्ये आता स्टोर आहे प्राईम. आता मागे कोडला हात न लावता माझ्या लॉग इनच्या ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू वेगळी काहीतरी पास होणार. जर समज इकडे येताना कधी व्हॅल्यू फॉल्स म्हणून प्रॉप्स आले तर इकडे दाखवेल आपल्याला गेस्ट. ट्रू म्हणून व्हॅल्यू आला तर प्राईम. असं कंडिशन वरती आपण रेंडरिंग करतोय. ओके, ह्यालाच बोलतात कंडिशन. हे करायचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसं की आपण हे पहिल्यांदा केलं इफ एल्स वापरून एका व्हेरिएबल मध्ये स्टोर करून. ओके, तर तसे अजून ऑप्शन्स पण आहेत, ते बघूया. आता ह्याला बंद करतो, ह्याला पण कमेंट मध्ये टाकतो. तर दुसरा एक ऑप्शन आहे की टर्नरी ऑपरेटर आपण वापरू शकतो. आता टर्नरी ऑपरेटर जावा स्क्रिप्ट मध्ये थोडंसं बघितलं असेल तर आठवेल, जसं की पहिल्या इथे तर जाते कंडिशन, जिथून चेक होणार आहे ते. हे झालं की पुढे क्वेश्चन मार्क टाकायचा. जर इथे ट्रू असेल तर काय दाखवायचंय ते लिहायचं, आणि कोलन टाकून फॉल्स असेल तर काय टाकायचं ते लिहायचं. कंडिशन क्वेश्चन मार्क, हा ट्रूचा पार्ट, कोलन फॉल्सचा पार्ट. सेम इफ एल्स, एकदम सेम इफ एल्स आहे, फक्त हे इनलाईन मध्ये लिहिलेलं आहे आपण आणि हे डायरेक्टली असं वर्क करणार. ओके, चालतोय का चेक करूया. याला पण गेस्ट शो होतोय, टाकला प्राईम शो. ओके, अजून काय करू शकतो, तर अजून आपल्याकडे असतो अँड ऑपरेटर. अँड ऑपरेटर काय करणार, कंडिशन अँड कंपोनंट. अँड म्हणजे काय, दोन्ही ट्रू पाहिजे. हा तर इथे एक्झिस्ट करतोय पहिल्यापासून. इथे जेव्हा ट्रू असेल तेव्हाच कंपोनंट शो होईल. कंडिशन ट्रू अँड कंपोनंट म्हणजे कंपोनंट शो होणार. फॉल्स असेल तर कंपोनंट नाही शो होणार. ओके, आता बघूया काय इकडे प्राईम दिसतोय, काय टाकलेला ट्रू, ट्रू टाकला प्राईम दिसतोय. फॉल्स केला, फॉल्स पास होईल, तिकडे काहीच नाही शो होणार. इन्स्पेक्ट जरी करून बघितला आपण तरी मला नाही वाटत की तिथे काय असेल. बॉडी डिवायडी रूट वगैरे काहीच नाही आहे त्या मध्ये, असं आपण काम करू शकतो. हे करायचं अजून एक ऑप्शन आहे, म्हणजे आता हे अँड ऑपरेटरने केलं, प्लस आपण असंही करू शकतो. आता कसं आहे, मग हा एक ऑप्शन होता ना, इफ एल्स मी इथे पण लिहू शकत होतो ना,
माहिती का नाही लिहिले मी? आपण बरोबर आहे ना क्वेश्चन? विचारलंच नाही तुम्ही. इफ एल्स इथे का नाही चालणार जर मी असं लिहिलं तर? पण हे एक व्हॅलिड सिंटॅक्स नाही, आपल्याला एरर देतो. बरोबर, कारण की आपण रिटर्नच्या आतमध्ये कोड लिहितोय. ठीक आहे, म्हणून हे चालणार नाही. पण जर आपल्याला यूज करायचा असेल तर आपण काय करू शकतो, इमिजिएट इन्व्होक फंक्शन एक्सप्रेशन क्रिएट करून त्याच्यामध्ये इफ एल्स लावू शकतो. म्हणजे रिटर्न करताना आपण फंक्शन रिटर्न करू शकतो, तर त्या फंक्शनच्या आतमध्ये इफ एल्स पण वापरू शकतो. म्हणून आपण काय करतो, सिंटॅक्स पाहिजे काय, 2 पॅरेंथेसिस टाकायचे. पहिल्या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये कॉलबॅक फंक्शन टाकायचं आणि त्याच्यामध्ये कोड लिहायचं. पहिला दुसरा परत सिंटॅक्स, पहिला दुसरा 2 हे पहिल्याच्या आतमध्ये एक एरो फंक्शन कॉलबॅक फंक्शन, आणि इथे तुझा इफ एल्स. इफ लॉग इन, तर मी बोललो रिटर्न कर प्राईम फंक्शन आहे ना, म्हणजे रिटर्न करणार. आणि नाहीये एल्स लिहायची गरज नाही, रिटर्न चाललायच तो, तर रिटर्न केला आपण इथून गेस्ट. चेक करूया गेस्ट. ओके, आता ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं, तर पहिलं तर हे ट्राय करायचं. ट्राय करून झाल्यानंतर हे जे गेस्टचं पेज आहे, ह्या गेस्टच्या पेजवरती बटन असणार. आता गेस्ट म्हणजे त्याने लॉग इन नाही केलं ना, लॉग इन नाही केला, तर इथे बटन आहे लॉग इनचं. आणि प्राईम आहे म्हणजे त्याच्याकडे बटन असणार लॉग इन आहे, लॉग आउटचं. लॉग आउटचं दिसतंय का बटन? प्राईम तर लॉग आउट, आणि गेस्ट आहे तर लॉग इन. मग आता हे मी इथून व्हॅल्यू चेंज करतोय ना, मला ती गरज नाही पडली पाहिजे. जसं मी लॉग इनचं बटन प्रेस करेन तो व्हॅल्यू चेंज होणार आणि इथे गेस्ट दिसणार आणि बटन ते दिसणार. लॉग आउटचं बटन दाबलं तर लॉग इनचं दिसणार. त्यासाठी जे काही लॉजिक लागेल त्याचा करा विचार, नाहीतर आपण नेक्स्ट करायचं.